नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावरील लैंगिक अत्याचाराची शाई वाळते न वाळते तोच राज्यात पुन्हा 2 लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने राज्यातील सुव्यवस्था कशी डळमळीत झाली आहे याची चर्चा नागरिकात सुरू आहे. 2 मार्चच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यातील शिवणी गावामध्ये बेशुद्ध अवस्थेत एक 23 वर्षीय तरुणी आढळली. तिच्या शरीरावर अनेक गुप्तांगावर खोल जखमा असल्याने तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पुण्यातील शिरूर तालुक्यात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या 2 युवकांना अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारणातील राजीनामा नाट्य चांगलेच रंगले होते. विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते, तर सरकार त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. अखेरीस संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फोटो बाहेर आल्याने सरकारवरील दबाव वाढला आणि आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मालमत्ता व नळकर वसुली करणाऱ्या महानगरपालिका पथकात शिवीगाळ व धमकोल्या प्रकरणी राजीव गांधी नगर, एकता चौक येथील संगीता किशोर हेल्लोंडे व इतर विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांच्या विविध मागण्यावरून काँग्रेस पक्षाने सरकारला धारेवर धरत बुलढाणा, चंद्रपूर आणि अकोला येथे आंदोलन केले. बुलढाण्यात मोर्चा काढण्यात आला, तर चंद्रपूर आणि अकोला येथे धरणे देण्यात आले. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अजूनही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता काँग्रेसने हे आंदोलन उभे केले. चिमूर शहराची क्रांतिकारी शहर म्हणून ओळख आहे आणि या शहरात मोठा गाजावाजा करून CCTV कॅमेरे रस्त्यावर बसवण्यात आले. मुख्य चौकात, त्यासोबतच बस स्थानक परिसर आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले. परंतु आता या कॅमेऱ्यांना ग्रहण लागले असून कॅमेऱ्याचे डोळे अंधारे झाले आहेत. अनेक दिवसांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शहरात एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास त्याचा मार्ग काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील हे निश्चित. वणी शहरात दुचाकी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका शेतकऱ्याचे दुचाकी वाहन चित्रपटगृहाच्या बाहेरून चोरीला गेल्याची घटना काल उघडकीस आली. बहुचर्चित असलेला सिनेमा बघण्याकरिता तो शहरातील सिनेमागृहात गेला आणि त्याचे दुचाकी वाहन त्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर ठेवले होते. चित्रपट संपताच तो बाहेर आला तेव्हा दुचाकी वाहन तेथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले. याची तक्रार वणी पोलिसात केल्या गेली आहे. मारेगाव तालुक्यातील एका गावात अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय मुलीवर गायच्या गोठ्यात नेऊन 15 वर्ष वयाच्या विधी संघर्ष मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. पीडितेचे आईवडील मोलमजुरी करिता गेले होते. संध्याकाळी ते परत आले तेव्हा त्यांना त्यांची मुलगी दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता आरोपी गायच्या गोठ्यातून बाहेर जाताना दिसला. या प्रकरणी विधी संघर्ष बालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील नाल्यातून अवैध मार्गाने रेती उपसणारे JCB आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास अवैध रेती तस्कर JCB मध्ये रेती भरत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यांनी धाड टाकत JCB व ट्रॅक्टर जप्त केले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यासह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.